मध्य रेल्वेच्या शेलू आणि नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. डाऊन मार्गावरील वाहतूक जवळपास पाऊण तास ठप्प होती आणि यामुळे उद्यान एक्सप्रेससह अनेक लोकल गाड्या विविध स्थानकावर खोळंबल्या. रेल्वे प्रशासनानं तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते. शेलू आणि नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि या घटनेमुळे उद्यान एक्सप्रेस आणि कर्जत लोकल वांगणी रेल्वे स्थानकामध्ये काही काळ अडकून पडल्या. तसेच कर्जत खोपोली मार्गावरील काही लोकल बदलापूर रेल्वे स्थानकामधूनच CSMTच्या दिशेनं वळवण्यात आल्या. सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे हाल झालेत. रेल्वे प्रशासन आणि तांत्रिक पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत बिघाड दुरुस्तीचं काम सुरू केलंय. जवळपास पाऊण तासानंतर तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला असून त्यानंतर रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.